सोमवार 1 मे 2026. प्रखर उन्हाळ्यात गरोदर माता, लहान बालक व वयोवृद्धांची विशेष काळजी घ्या. संजय कडोळे. वाशिम. अल निनोचा प्रभाव आणि पॅसिफिक महासागरातील वाढत्या उष्णतेमुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असून महाराष्ट्रासह पूर्व पश्चिम विदर्भात तापमान सरासरीपेक्षा अधिक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर गरोदर माता, लहान बालक, वयोवृद्ध, दिव्यांग तसेच दुर्धर आजारग्रस्तांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. सकाळी 10 वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी 5 वाजल्यानंतरच अत्यावश्यक कामे करावीत. गरज नसतानाही दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अस्वस्थ वाटल्यास तात्काळ जवळच्या डॉक्टरांकडे किंवा आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. प्रखर उष्णतेचा परिणाम केवळ मानवांवरच नव्हे, तर पशु, पक्षी आणि वनस्पतींवरही होत आहे. उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून ताप, डोकेदुखी, मळमळ आणि अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. हवामान अभ्यासक गोपाल पाटील गावंडे यांच्या अंदाजानुसार यंदा काही भागात तापमान 45 ते 49 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी कामे, प्रवास, खरेदी तसेच शेती व बांधकामाची कामे टाळावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लग्न समारंभ दुपारपूर्वी किंवा सायंकाळी आयोजित करावेत. दुपारच्या वेळेत मिरवणुका, डीजे व नाचगाणी टाळावीत. हलका व सकस आहार घ्यावा तसेच लिंबू सरबत, ताक, दही यांसारखी पेये सेवन करावीत, असेही सांगण्यात आले. समाजातील सेवाभावी व दानशूर व्यक्तींनी गरजू, निराधार, दिव्यांग व वयोवृद्धांना या उन्हाळ्यात मदतीचा हात देण्याचे आवाहनही संजय कडोळे यांनी केले आहे.